खरं तर मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानेन. त्याचबरोबर जे माझे सहकारी सदस्य आहेत या प्रभाग समितीचे त्यांचा आभार मानेन आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्वच नेते मंडळी आणि त्यांचे आभार मानेन. खरं तर सांगायचं झालं, आज या रायगडचे लोकनेते भाग्यविधाते माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आदरणीय प्रशांत ठाकूर यांनी जो विश्वास दाखवला माझ्या आदरणीय जयंत म्हात्रे साहेब असतील, उत्तमदादा म्हात्रे असतील, आदरणीय जे आमचे सभागृह नेते माजी परिषद ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जो माझा विश्वास टाकलेला आहे आणि त्याच विश्वासाच्या आधारे मला आज सभागृहाचं सभापतीपद दिलेलं आहे. खरं तर आभार मानत असताना आदरणीय प्रीतम यांचं पण आभार मानापासून मानेल, कारण त्यांनी आणि जयंत म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आज मी पक्ष त्या भाजप पक्षामध्ये आलो आणि त्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं हा मला सभापतीपद मिळालं. नाही तर मी मागे जशा पद्धतीने आघाडी तिकडे होतं, कोणताही काही हे नाही, झेंडा नाही. आज खऱ्या अर्थाने सांगायला तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा खऱ्या अर्थानं रुजवला आणि माझा जो विश्वास टाकला त्या विश्वास प्रामाणिकपणे काम करणं आणि काम करतो. त्याच्या प्रभागात आता आपण कुठल्या पद्धतीने काम करत पद्धती असणार? खरं तर प्रभागात काम करत असताना मी मागे मागे ज्या पद्धतीने काम केलं म्हणजे प्रभागात विकासाची कामं करण्याचा अनुभव माझा जुनाच आहे. मी आंदोलन उपोषण केले. आज खऱ्या अर्थानं प्रभागातला जे आवश्यक आहे ते रस्ते, पाणी, विद्युत, नाले हे दुरुस्ती करण्याचा प्रामुख्याने असतो. जो महत्त्वाचा घटक आहे, ज्या लोकांना वाटतं बाबा आपण आपल्या प्रभागात खऱ्या अर्थाने परिषद ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून कळंबलीत चांगल्या प्रकारच्या रस्त्याची कामं झालेली आहेत. आज मागील टायमाला पाण्याचा पुराचा असरा झाला, परंतु आज खरंच अर्थाने परिषदेच्या माध्यमातून पाण्याचा विचारही कुठला झाले नाही. त्याच्यामुळे कळंबलीत रस्ते, ड्रेनेज लाईन, गटर आणि विद्युत ह्या प्रामुख्याने याचा मी विचार करून काम. त्याचा प्रभाग समिती म्हणजे मुख्यालय आणि जनता यांचा एक जो दुवा असतो मधला तो असतो. तर जे नागरिक येतील ते पहिले मुख्यालय जाण्यापेक्षा आधी प्रभाग समितीत जातात. प्रभाग समितीत तुम्ही सभापती आहात, ते काही निर्णय तुम्हाला घ्यायला लागतील, ते कशा प्रकारचे घ्या? नक्कीच आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि परिषद ठाकूर तसेच उत्तमदादा म्हात्रे यांच्यामधून जे मला मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनामधून मी मागीलच सरपंच बसवलेला आहे. त्याच्यामुळे जो अनुभव सरपंच काळाचा मला आहे त्याच जोरीला कळंबोली आणि माझ्या ज्या प्रभागातील समितीमध्ये जे येणारे विभाग आहेत त्यामध्ये 7 आहे, 8 आहे, 10 आहे आणि तसेच 1 आणि 2 ह्या सर्वच प्रभागातील प्रमुख ज्या मागण्या विषय आहेत त्याच्यामध्ये असलेले रस्ते, ड्रेनेज लाईन, गटर आणि त्याच्या ज्या कंप्लीट असतील त्या प्रभागामध्ये नक्कीच मी नागरिकांना आवाहन करेल. आपण एक आमच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून एक सभापती जो पद मला दिलेला आहे आणि त्या पदाच्या जोरावर मी माझ्या सर्वच प्रभागातील जे जनतेचे प्रामुख्याने जे विषय येतील ते मी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न